लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। राहत्या घरी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। डोक्यात गोळी लागल्याने बाबासाहेब खरतर मनोहरे गंभीर जखमी झालेत। आयुक्तांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मात्र या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी असं टोकाचं पाऊल का उचलले याचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये। दरम्यान पोलीस या संदर्भात खरतर पुढील तपास करतायत। उजव्या साईडच्या कवटीमधून गोळी डाव्या साईडच्या कवटीतून थ्रू अँड थ्रू ब्रेनच्या थ्रू पास झालेली दिसली आणि कवटीचा हाड फ्रॅक्चर होऊन ब्रेनच्या मध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले। तर त्याच्यावरती आम्ही सर्व स्टॅबिलाइज झाल्यानंतर आज पहाटे शस्त्रक्रिया केली। शस्त्रक्रिया यशस्वी झाली। पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले। त्यांच्या ब्रेनच्या वरचं जे आवरण असते ते टिअर झालं होतं, ते रिपेअर केलं आणि डिकॉम्प्रेशन क्रायोटॉमी करून व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले। आता ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होत आहे। घटनास्थळावरून आम्ही पोलिसांनी वापरण्यात आलेलं वेपन आणि बुलेट आणि काही वस्तू आहेत त्या साऱ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। आमचा तपास आम्ही पूर्ण केलेला आहे। अद्यापर्यंत आम्हाला ही कारणाची माहिती मिळालेली नाही। जोपर्यंत जबाब मिळणार नाही आहे आयुक्त साहेबांचा तोपर्यंत क्लिअर होणार नाही आहे। आमचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।